जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल हर्षित क्रिएशनवरील एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आजचा जे व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशनवरती आईज व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंगवरती चालू आहे त्यावरती व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ कसं झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून घ्या. आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर आपल्या हर्षित क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून ट्रेंडिंग रील्स रेटिंग म्हणत असतो. तर मित्रांनो, आज तुम्हाला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. एक आपलं अलर्ट मोशन आणि दुसरी तुम्हाला लागणार आहे फोटो रूमची गरज. तर फोटो रूम तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल किंवा तुम्ही प्ले स्टोरवरून पण डाउनलोड करून घेऊ शकताय. पहिल्यांदा फोटो रूमला ओपन करून घ्यायचं आहे. फोटो रूममध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळणार आहे. इथं खाली स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करायचं आहे. तुमचा कुठलाही एक फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फोटो मी बघू शकता इथं माझा फोटो सिलेक्ट केलेला आहे. फोटो सिलेक्ट केल्याच्यानंतर ह्याचं जे काय बॅकग्राऊंड असेल ते इरेज होऊन जाईल. बघू शकता बॅकग्राऊंड इरेज झालेलं आहे. इथं खाली तुम्हाला एक ट्रान्सपरंट म्हणून ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता ह्याचं जे काय बॅकग्राऊंड आहे ते ट्रान्सपरंट झालेलं आहे. खाली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. आता हा जो फोटो आहे तो तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट होऊन जाईल. तर गॅलरीमध्ये सेव्ह झाल्यानंतर बॅक यायचं आहे. अलर्ट मोशनला ओपन करून घ्यायचे. अलर्ट मोशनवरती आल्याच्यानंतर मी दिलेले बीट मार्क आणि शेक इफेक्ट प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे. दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट केल्याच्यानंतर जी काय आपलं बीट मार्क प्रीसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. बीट मार्कवरती आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळणार आहे. तर एकदम सुरुवातीला याचं सगळ्यात पहिल्यांदा तिथं खाली प्लसवरती क्लिक करायची, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती आल्याच्यानंतर जे काय आपण आता फोटो क्रिएट केला ते फोटो तुम्हाला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता आपला फोटो ॲड झालेला आहे. फोटो ॲड केल्याच्यानंतर ह्याची लेंथ अगोदर शेवटपर्यंत न्यायची आहे. त्यानंतर एकदम सुरुवातीला यायची तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे. 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ह्याला -90मध्ये रोटेट करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा फोटो ॲड होऊन जाईल. नंतर डबल सुरुवातीला याचे प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जायचं आहे. मी एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. ॲडिओवरती जायचं, ह्याचा ॲडिओ म्यूट करायचा आहे. आता व्हिडिओ जे आहे तो आपला ॲड झालेला आहे. प्रॉपर एंडला यायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट जर असेल तर कट करायचं आहे. नंतर मित्रांनो व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओच्या साईडला अगोदर रॉंग प्रेस करायचे आहे आणि व्हिडिओला ग्रुपच्या खाली घ्यायचं आहे. फोटोला पण आपल्या ग्रुपच्या खालीच घ्यायचे. अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओच्या वरती आपला फोटो ठेवायचा आहे. नंतर अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळेल. फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला इथं मूव अँड ट्रान्सफरवरती यायचं आहे. इथे एक तुम्हाला की फ्रेमचं ऑप्शन मिळेल. की फ्रेम इथं ॲड करायची आहे. इथं की ॲड केल्याच्यानंतर थोडं पुढे यायचं आहे. लाईक बघू शकता इथं तुम्हाला 15 सेकंद आसपास यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर बघू शकता इथं जिथं डोळे पूर्ण उघडत आहेत इथं यायचं. बघू शकता 21 सेकंदापाशी यायचं आहे. ओके. इथं आल्याच्यानंतर ते आणखीन एक प्लस की ॲड करायची आहे. पहिली प्लस की जी आहे ती तुम्हाला फोटोला खाली न्यायचं आहे अशा प्रकारे. नंतर अशा प्रकारे तुमचा फोटो जे आहे तो वर येताना बघायला मिळून जाईल. आता दुसरी जी की आहे ती तुम्हाला थोडं फोटोला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि पहिल्या फोटोला एका लाईनमध्ये अशा प्रकारे घ्यायचे आणि दोन्ही प्लस की एका लाईनमध्ये घ्यायचे आहेत. दोन्ही प्लस की एकामध्ये घेतल्याच्यानंतर तुमचा फोटो अशा प्रकारे वर येताना बघायला मिळणार आहे. आता एवढं झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला याचे डबल प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जायचं. मी एक तुम्हाला डायलॉग PNG दिलेला तो तुम्हाला सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. ह्याची पण लेंथ एवढीच्या शेवटपर्यंत न्यायची आहे. त्यावरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरवरती यायचं आहे. रोटेटच्या ऑप्शन ह्याला पण -90मध्ये रोटेट करायचं आहे. पहिला ऑप्शन ह्याला अशा प्रकारे इथं घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला वरी बघायला मिळणार आहे. तर थोडं अजून वरी सरकावून घेऊया. ओके. हे तुम्हाला अशा प्रकारे ठेवायचं आहे PNGला. तर हा PNG तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळणार आहे. नंतर बॅक यायचं, शेक इफेक्टवरती यायचं. मी एक तुम्हाला इफेक्ट दिलेला आहे. फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरून इथं कॉपी इफेक्ट करायचं, बॅक यायचं, व्हिडिओवरती यायचं आहे आणि आपला जे काय फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. हे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळणार आहे. रेक्टँगल 1ची काय लेअर आहे त्या लेअरवरती लॉंग प्रेस करायचं आहे आणि त्या लेअरला एकदम वरी आणायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट बघायला मिळणार आहे. एक काम करायचं आहे, ग्रुपची जी काय लेअर आहे त्या ग्रुप लेअरला तुम्हाला 2 नंबरला ठेवायचं. अशा प्रकारे रेक्टँगल लेअरच्या खालच्या लेअरमध्ये ग्रुप ठेवायचा आहे आणि बाकीचे जे काय आपण ॲड केलेले लेअर आहे त्या सर्व खाली ग्रुपच्या ठेवायचे आहेत. तर हे तुम्हाला अशा प्रकारे आपला व्हिडिओ बघायला मिळणार आहे. व्हिडिओ कंप्लीटली रेडी झाला आहे. लोगो जर लावा असेल लोगो तुम्ही ॲड करू शकताय. आता ह्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर जे काय शेअरचं ऑप्शनवर शेअरवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्यूशन 1080p ठेवून खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता हा जो व्हिडिओ आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होऊन जाईल. तर